How's it, Mishtu? It's very yum. Yeah, okay, finish it. तुमच्याही घरात एखादं पिकीटर मूल आहे का? कितीही प्रेमाने वेगवेगळे पदार्थ करून दिले तरी 2 घास खाऊन बाजूला करतं, किंवा तुमच्या फॅमिलीकडून आज काय स्पेशल असा छान फीडबॅक मिळावा असं वाटत असेल, तर आजची ही हाय इन प्रोटीन पॅक्ड डोसा रेसिपी नक्की ट्राय करा. किड्स गोना लव्ह इट. तर ही रेसिपी फक्त चवीलाच नाही तर पोषण मूल्यांनीही भरपूर आहे. मुलांसाठी, मोठ्यांसाठी आणि अगदी वेट लॉस करणाऱ्यांसाठी परफेक्ट असं ऑप्शन आहे. तर यासाठी मी इथे चवळी, चणा डाळ, मूग डाळ, ब्लॅक चणे, मसूर डाळ, तूर डाळ, मेथी दाणे आणि 4 ते 5 बादाम घेतले आहेत. तर बादाम घातल्यामुळे प्रोटीनसोबत हेल्दी फॅट्सही इथे मिळतात. तर आता हे सगळे जिन्नस 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि साधारण 5 ते 6 तास भिजत ठेवायचे. वेळ मिळाला तर रात्रभरही भिजत घालू शकता. त्यामुळे डाळी छान फुलतात आणि बॅटर अगदी स्मूथ असं तयार होतं. त्यानंतर सगळं एकत्र वाटून घ्यायचं आणि पाणी घालताना जास्ती नाही घालायचं बरं का. अगदी थोडं थोडं पाणी घालून स्मूथ असं बॅटर तयार करायचं. आता इथे छोटीशी टीप, जर तुम्ही याच बॅटरच्या इडली करणार असाल तर हे बॅटर थोडं जाडसर ठेवायचं आणि डोसा करायचा असेल तर बॅटर अगदी स्मूथ आणि थोडं रनी कन्सिस्टन्सीचं ठेवायचं. त्यामुळे डोसा छान पातळ, कुरकुरीत आणि सहज असा पसरतो. तर मला आज याचे डोसेस करायचे होते. तवा गरम झाल्यावरती ना हलकासा असा तेलाचा हात लावून त्यावरती असं बॅटर पसरायचं आणि बघता बघता किती सुंदर पातळ आणि कुरकुरीत असे डोसे तयार होतात. तर दिसायलाही खूप छान आणि खायलाही एकदम मस्तच लागतात. तर या डोशांमध्ये इतक्या प्रकारच्या डाळी असल्यामुळे प्रत्येक घासात भरपूर प्रोटीन, फायबर आणि न्यूट्रिशन मिळतं. त्यामुळे मुलांना वेगवेगळ्या डाळी खाण्याला घालण्याचा हा एक खूप इझी पीझी ऑप्शन आहे. तर हे डोसे ना तुम्ही मुलांच्या लंच बॉक्स, इव्हिनिंग स्नॅक्स, मॉर्निंग ब्रेकफास्ट किंवा ॲज अ डिनरसुद्धा घेऊ शकता. सकाळची घाई असली तरी हे बॅटर आधीच तयार करून ठेवलं की काम खूप इझी होऊन जातं. आणि जर तुम्ही वेट लॉस करत असाल आणि एका वेळच्या जेवणात भाकरी किंवा चपाती टाळत असाल तर हा ऑप्शन नक्की ठेवायचा मीलमध्ये. प्रोटीन आणि फायबर जास्ती असल्यामुळे बराच वेळ पोट भरलेलं राहतं आणि वारंवार भूक लागत नाही आणि टेस्ट एकदम लाजवाब. आता जूनमध्ये काहीच पाऊस नाही म्हणता म्हणता पुण्यात रोज पाऊस पडतोय. त्यामुळे वातावरण अगदी छान आणि थंड असं झालंय. तर अशा हवेत गरमागरम काहीतरी खायची प्यायची तर इच्छा होतेच. तर मग डोसे झाल्यावरती ना छान स्वतःसाठी वेलची, आलं आणि दालचिनी घालून असं गरमागरम हळदीचं दूध बनवलं. पावसाळ्यामध्ये ना असं दूध प्यायला खूप छान वाटतं. अदर कंट्रीमध्येच याला टर्मरिक लॅटे असं म्हणतात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि करून झाली की कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या घरी मुलांना आवडली की मोठ्यांना आवडली ही मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. ओके, बाय, सी यू सून.